सेवा ही लोकचळवळ व्हावी। आपण जेथे राहतो तेथे कोणी बेघर, बेसहारा, मनोरुग्ण, अनाथ, अपंग भेटल्यास त्यांना 2 घास देऊन त्यांचे पोट भरावे, चांगले कपडे देऊन आनंद द्यावा, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करावी। फार मोठे नाही पण छोट्या छोट्या उपक्रमांनी वाघमारे दाम्पत्य समाजात बदल घडवू पाहत आहेत। मी झाकू आता कुठवर, उघड्यावर पडले जगणे, मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही, कपड्याच्या झाल्या चिंध्या, जखमांना अस्तर नाही, मरणाचे उपाय लाखो, जगण्याला उत्तर नाही। ही भावना असते बेसहारा असलेल्या अनाथ, अपंग, भिक्षेकरी यांची। ही माणसं काही आभाळातून पडलेली नसतात, तर कोणीतरी त्यांना जन्म दिलेला असतो। मग तरीही ती अनाथ बेसहारा का होतात? त्यांना असं रस्त्यावरच आयुष्य का जगावं लागतं? का त्यांना 4 भिंतीचं घर मिळत नाही? का डोक्यावर छप्पर मिळत नाही? का त्यांना साधं पण चांगलं जेवण मिळत नाही? ते जवळ आले की त्यांना आपण झिडकारतो, त्यांचं जगणं आपण का अमान्य करतो? का त्यांना जगण्याचा अधिकार नाही? प्रश्न आणि असंख्य प्रश्न का आपण या प्रश्नांची उकल करत नाही? या आणि यासारख्या अशा प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तो बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे, माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे या शिक्षक दाम्पत्याने। एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनाथ, निराधार, वंचित, दुर्बल घटकातील बेघर, बेसहारा, अपंग व्यक्तींना मदत करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनानिमित्ताने भोजनदान, पाणी व योग्य वापरण्याजोगे कपडे वाटप करत असतात। बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था तन मन धनानं पुढे येत आहे। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा उदात्त सेवाभाव मनात बाळगून गेल्या 15 वर्षापासून शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत। महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, मुंबई, पुणे, नागपूर, कल्याण, ठाणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक किटचे वाटप करणे, वंचित, दुर्बल घटकातील मुलींना मासिक पाळी संदर्भात योग्य मार्गदर्शन करून सॅनिटरी नॅपकिन पॅडचे मोफत वाटप करणे, वाचन, लेखन चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकाचे मोफत वाटप हे कार्य सुरू आहे। अनेक लोक जीवन गौरव परिवार आणि NGO बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन सोबत जुळले गेले आहेत। राज्यातील अनेक शिक्षक बांधवांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना सोबत घेऊन वीटभट्टीवरील कामगारांची मुले, ऊसतोड कामगारांची मुले, पालावर राहणारी मुले यांचा शोध घेऊन यांच्यासाठी विनापत्राची शाळा रावले सरांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहरात सुरू आहे। बोधी फाउंडेशन हे NGO जिल्ह्यातील अनेक शिक्षक बंधू भगिनींच्या मनात समाजसेवेची गोडी निर्माण करत आहे। या कार्यासाठी जे स्वेच्छेने आले ते सोबत राहिले आणि दिखावा करणारे आपसुकच बाजूला झाले हे मात्र खरे आहे, असे वाघमारे दाम्पत्य म्हणाले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल 2020ला माई वृद्धाश्रम या प्रकल्पाचे भूमिपूजन केले। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही दाम्पत्य शिक्षक असल्याकारणाने त्यांच्याकडे जागा होती, पण पुढील योजनेचे काय, मग या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पैशाचे काय? सर्व सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही हा प्रश्न निर्माण झाला। तेव्हा संस्थेचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी बँकेतून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला। बँकेतून कर्ज उचलून 4 मजली भव्य दिव्य वृद्धाश्रमाची इमारत आज रोजी पाहता उभी राहिली। वाघमारे दाम्पत्याच्या मनातील माई वृद्धाश्रम या प्रकल्पाने प्रत्यक्षात आकार घेतला। आज या माई वृद्धाश्रमात 22 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कोणी फोन करून विचार ना करत आहे। वाघमारे दाम्पत्य वृद्धाश्रमात येणाऱ्या माईची नित्यनेमाने मोफत सेवा करणार आहेत। बेसहारा आता माई वृद्धाश्रमात खऱ्या अर्थाने वारस होणार आहेत। 2 वेळचं पोटभर जेवण, कपडे, आरोग्य सुविधा, करमणूक सुविधा पुरवल्या जाणार आहेत। हा सर्व खर्च या शिक्षक दाम्पत्याच्या पगारातून व समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीतून चालवला जाणार आहे। हे कार्य हाती घेतले असून यापलीकडे जाऊन निराधार मुलांची शैक्षणिक भूक भागवण्यासाठी त्यांना शाळेच्या प्रवाहात आणून शैक्षणिक किटचे वाटप वाघमारे दाम्पत्य करत आहेत। वंचित, दुर्बल घटकातील अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करत आहेत। अनाथ, निराधार, बेघरांना कपडे वाटप तसेच गरीब पालकांना एक हात मदतीचा दिला जात आहे। वंचित, दुर्बल घटकातील लहान मुलींना दत्तक घेऊन अशा लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या नावे बँकेत ठेवी जमा करण्यासाठी या वर्षापासून नाविन्य उपक्रम सुरू करत असल्याचे वाघमारे दाम्पत्य म्हणाले। आज रोजी 8,000हून अधिक मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याचे किट मोफत देऊन त्यांच्या वाचन लेखन चळवळीच्या माध्यमातून लिहिते वाचते केले आहे।
यापुढेही भविष्यात वंचित दुर्बल घटकातील अनाथ निराधार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी वाघमारे दाम्पत्य स्वीकारणार आहेत। यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यायला हवे असे आवाहन वाघमारे दाम्पत्याने केले आहे।